योगचित्तवृत्ति निरोधा तदा द्रष्टुः स्वरूपे वत्सानं. दोन सूत्रांच्या मध्ये सगळं योगसूत्र आलं. सर्व काळ आपण हे शिकत असतो की मनावरच्या वृत्तींचं नियंत्रण. काय वाटेल ते विचार मनामध्ये येतात. ध्यानकालाच्या बाबतीत बोलतोय आपण. इतर वेळेला येतात त्याच्याबद्दल आपण सोडूनच देऊ. त्याच्या बाबतीत आपल्याला त्याची सवय येते, म्हणजे निन्या प्रकारचे विचार येत राहणे वगैरे. पण ध्यानकालामध्ये आपण असं ठरवलेलं की कुठले विचार येऊन द्यायचे नाहीत मनामध्ये. आणि खूप विचार येतात. तर एकतर नैसर्गिक आहे विचार मनामध्ये उठणे हा भाग. ॲक्सेप्ट करायला पाहिजे पहिल्यांदा की ही गोष्ट अनैसर्गिक नाही आहे. तिथं सांगितलं याचा अर्थ लगेचच्या लगेच तसं होईल असं काही नाही. निन्या गोष्टी आपण ज्या करतो त्या सिस्टीम डेव्हलप करतो, प्रक्रिया करतो. एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे याची मनाला सवय लावतो आहोत. शांत बसणे, स्थिर बसणे, मस्तकात लक्ष केंद्रित करणे, मंत्र चालवणे, श्वासावरती लक्ष केंद्रित करणे, श्वास घेताना सो, सोडताना हम, या पद्धतीने सोहम मंत्र करणे, या सगळ्या गोष्टी वळण लावण्यासाठी चित्ताला शिकवण्यासाठी अभ्यास असं त्याला म्हणतात. तत्र स्थितो यत्नोभ्यास असं पुढे सूत्रच आहे की अभ्यासाचं स्वरूप काय आहे. तर त्या स्वरूपस्थितीवरती येण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास. मग हा जो अभ्यास आहे ते नक्की शेवटी कुठं जाणार आहे, कशासाठी करतो आहोत हे पहिल्यांदा सांगितलं की या गोष्टीसाठी करतो. मनावरती काही येऊन देता कामा नये, गप्प बसवायचं मनाला. असे खेळ पण बरेच लोक करत असतात, म्हणजे त्याला काही उद्देश नसतो. एका ठिकाणी गेलो होतो तर त्यावेळेला आमच्या नात्यातले गृहस्थ आणि ते त्यांच्या घरी गेलो होतो. तर ते एकाच ठिकाणी बघत बसले होते. बरं मला काय कळे ना, थोडा वेळ गेला. मग जरा वेळाने त्यांनी सांगितलं की त्राटकाची प्रॅक्टिस करतो. चांगलं आहे करा. हे जे बाह्य त्राटक वगैरे हे सुद्धा खरं सांगायचं तर याच गोष्टींच्यासाठी असलेल्या या प्रक्रिया आहेत की एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं, गप्प राहायचं बधीरपणे. पण या गोष्टीत आणि ध्यानामध्ये हा फरक आहे की ध्यानाला एक अंतरात्म्याचा वेध घेण्याचा एक आंतरिक प्रवास असतो आणि त्याला निश्चित दिशा असते, त्याचा उद्देश असतो निश्चित. आणि हा त्राटक प्रकरणामध्ये काहीच नसतं. करतात त्याचा उपयोग होतो म्हणे, ज्योती त्राटक करतात वगैरे वगैरे. ते एक ज्योत ठेवायची, त्याच्यावरती बघत राहायचं कंटिन्युअसली. पण हा सगळा प्रकार निर्बुद्धपणाचा आहे आणि का म्हणजे ज्ञानमय प्रक्रिया नाही आहे. आणि ही जी प्रक्रिया आपण करतो ही ज्ञानमय प्रक्रिया आहे, की स्वचा वेध घेणे. याच्यासाठी सगळ्याच्या सगळ्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज वापरल्या जातात. त्याच्यातल्या त्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीजमधला एक भाग मनावरती वृत्ती कशा येऊ नयेत या प्रयत्नाचा असतो. आणि दुसरा जो भाग आहे तो स्वस्वरूपावरती चित्त केंद्रित करण्याच्या प्रयत्नाचा असतो.
म्हणून ते दोन वेगवेगळ्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा गर्दी हटवून मग दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे गर्दी हटवण्याचा प्रकार पहिला जो आहे त्याच्यामध्ये चित्तवृत्ती निरोध हा मनावरच्या वृत्तींची गर्दी हटवणे हाच तो प्रकार आहे. त्या गर्दी हटवण्याचा म्हणजे तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये सकळ ही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही. म्हणजे विठ्ठलाला पाहायचंय आणि का तुम्ही सगळ्या बायामध्ये येत आहे. तर त्या ॲक्च्युली मंदिरामधल्या प्रसंगाबद्दल ते बोलत नाही आहेत, अंतःकरणामधल्या वृत्तींनाच ते म्हणत आहेत. धीर नाही म्हणजे मला त्या तत्वाचा वेध झाला तरच उपयोग आहे, नाही तर तुमच्या त्या वृत्तींनाच कुठं पाहत बसू. म्हणून सकाळी तुम्ही वागे एकी सवा एका बाजूला वाजरा, मला त्या विठ्ठलाला पाहायचं. सौंदर्यपूर्ण रीतीने भावनापूर्ण रीतीने हा योग संतांनी मांडलेला आहे. आपण केवळ तंत्रदृष्टीने बघून त्याचा उपयोग नाही. तंत्र म्हणजे काय? चित्ताच्या वृत्ती थांबवून टाकणे. अशी शिस्त थोडीच म्हणायला लागते. लहानपणापासून आत्तापर्यंत आपलं त्यांनी कधी ऐकलेलं नाही आहे. आता थोडं ऐकणार आहे थोड्या वेळासाठी. मग त्याला चुचकारून म्हणा सज्जना असं थोडं चुचकारत असं करायला रामदास स्वामींनी शिकवलं. चंचल आहे याच्यात काही शंकाच नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चपळ आहे. चपळपण मनाचे मोडता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा, म्हणून करुण आहे बोलतो दीन वाचा. हे सगळे प्रकार काय आहेत तर मनावरच्या वृत्तींचा कंट्रोल, बाकी काहीच नाही. म्हणजे तंत्रदृष्टीने जर का पाहिलं मग योगचित्तवृत्ती निरोध हा कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलं तरी देखील शेवटी मुख्य गोष्ट आहे की देवावरती लक्ष केंद्रित करणे. इथं आपण स्ववरती लक्ष केंद्रित करणे असं त्यालाच म्हणतो. म्हणून चित्तवृत्ती निरोध न होण्याचं एक कारण म्हणजे शरीर ताब्यामध्ये नसतं. आणि शरीर ताब्यात नसण्याचं कारण नको ते अन्न नको त्या प्रमाणात खाल्लं गेलेलं आहे. त्याचा जडपणा हा एक भाग आहे. पुढे पुढे जसं जसं योगिक प्रकृती निर्माण होते तसं तसं स्वतःला समजायला लागतं की हे नको. मी स्वतःवरती प्रयोग केले, त्याच्यामधनं मला हे कळलं की अमुक एक नको आहे आपल्याला, हे नको आहे, हे नको आहे, हे नको आहे. आणि नंतर मग मला काही काळानंतर हे लोक डाएटवरती बोलायचे, तेव्हा मला असं लक्षात आलं की डायबिटीसला ज्या गोष्टी चालत नाहीत त्या गोष्टी योगाला चालत नाही. बघा ॲक्च्युअली पण ते मला ह्या प्रयोगांनी की प्रयोग म्हणजे खाऊन प्रयोग करत बसायचं नाही, प्रयोग कर असं नव्हे, पण समजून जायचं की जडपणा येतोय, याने जडपणा येतो, त्याने जडपणा येतो. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. काही जणांना जडपणा येत नाही, काही जणांना जडपणा आलेला कळतच नाही, असं इतका जडपणा असतो.
पण तरल 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 अशी मनोवृत्ती व्हायला लागते. झटकन काय लागतं की नाही, 2 घास पुढे गेलं तरी लगेच कळतं. कारण सर्व काळ अलर्ट राहण्याची चित्ताला सवय लागली. अखंड जागृत संतांकरचा कैसा अजब तमाशा, हवे कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंश, असं स्वामी स्वरूपानंदाने म्हटलं. त्यांच्या वंशाला म्हणजे ते ज्या स्थितीला गेले त्या स्थितीला जाण्याचा प्रयत्न करणे, मग आपल्याला कळायला लागतं की काय होत आहे नक्की. त्यातला चित्तवृत्ती निरोध हा भाग जो आहे, म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध याचा अल्टिमेट गोष्ट आहे ही. त्याच्या अगोदर चित्तांच्या वृत्तीचं नियंत्रण हा भाग येतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा निरोध होतो. एका टप्प्यापर्यंत नियंत्रण आहे आणि मग त्याच्यानंतर नैसर्गिक रीतीने शेवटचा जो भाग आहे तो नैसर्गिक रीतीने होतो. शेवटपर्यंत आपण निरोध करत राहिलो तर निरोध करण्याची वृत्ती शेवटपर्यंत राहील आणि जोपर्यंत कुठली तरी वृत्ती आहे तोपर्यंत सर्व वृत्तींचा निराश होणार नाही. तर एका टप्प्यापर्यंतच आपण हे करू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे सगळी ईश्वराची कृपा, देवाची कृपा, सद्गुरूंची कृपा असं ज्याला म्हणतो ते तो एक टप्पा असतो शेवटचा की ज्याच्यामध्ये आपोआप होतं. पण प्रयत्नपूर्वक करण्याचा एक भाग आहे आणि तो प्रयत्नपूर्वक करण्याचा भाग आहे तो समजून उमजून करायला पाहिजे. दातोट खाऊन काही उपयोग होत नाही. वाटेल त्या गोष्टी मनामध्ये येऊ शकतात. म्हणून चित्तवृत्ती निरोध हा यामध्ये पहिल्यांदा शिस्त आहे. मग शाळेत बाकावर बस इथपर्यंत त्याला आणायचं, मग त्याच्यानंतर बाकावर बसून जी काय गडबड करेल ते गडबड करेल, पण बाकावर बसेपर्यंत त्याला आणून तिथं बसवणे इथपर्यंत करणं भाग. म्हणून नामस्मरण व्यवहारामध्ये, कारण मन काही पण कुठल्याही गोष्टींची वैचारिक आवर्तनं निर्माण करायला काही सांगता येत नाही आणि त्याचा काही उपयोग पण नसतो. पुढच्या कल्पना निर्णया गोष्टींच्या बाबतीमधल्या, आपल्या बाबतीतल्या, आपल्या संबंधित लोकांच्या बाबतीतल्या काही उपयोग नाही. कारण जीवन काही आपल्या हातामधली गोष्ट नाही आहे. हजार बदल होत असतात सारखे. पण त्याला उगीच काहीतरी वाटेल त्या गोष्टी करत बसण्याची सवय लागलेली असते आणि तसं ते होऊ नये यासाठी म्हणून ईश्वराचं अनुसंधान सतत ठेवा. ईश्वर प्रणिधान असा शब्द योगसूत्रामध्ये वापरतो. म्हणून हे पतंजली मुनींचं सांख्यच आहे. हे सगळं सांख्य म्हणजे एक वैचारिक पद्धतीने तत्वापर्यंत पोचण्याचा एक मार्ग असतो सांख्य. तसे सांख्य आहे, पण ते 2 प्रकारची सांख्य असतात. एक म्हणजे निरीश्वर सांख्य, ईश्वरच नाही असं निरीश्वर सांख्य असतं, जसं कपिल मुनींचं वगैरे निरीश्वर सांख्य. पण योगसूत्र हे सांख्य आहे, पण ते स ईश्वर म्हणजे सेश्वर सांख्य आहे. मग ईश्वराला गृहीत धरू नये म्हणून ईश्वर प्रणिधानात्वा असं योगसूत्र, नाही तर मग ते तसंच सूत्र घातलं नसतं. म्हणून चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे मला ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी मनावर नाही येणार अशा प्रकारची क्षमता विकसित करणे. मग त्याच्यासाठी म्हणून आपण हे उपाय करत असतो. त्यातला एक भाग आहे की नामस्मरण करत राहणे. ईश्वराच्या प्रेमाने ज्या वेळेला होईल त्यावेळेला इतर विचार येणार नाहीतच. पण ते प्रेमच विकसित होणं ही तशी इतकी सोपी गोष्ट नसते. भक्ती
मनामध्ये निर्माण होणार तशी सोपी गोष्ट नाही. प्रक्रिया, भक्तीच्यासाठीच्या क्रिया या आपण करतो, पण त्याच्यामध्ये मन त्याच्यामध्ये ठेवून त्या अस्तित्वाला जेव्हा स्पर्श करेल तेव्हाच भक्ती निर्माण होते. की ज्याला मी फूल वाहतोय तो तिथं आहे, नमस्कार करतोय तो तिथं आहे, या भावनात्मक गोष्टींचा विकास करणे एका बाजूला. म्हणून हे भक्तिपूर्वक केलेली ध्यान साधना, भाव भगत से ध्यान धरत है उनको साहिब मिळता है. त्यावेळेला भक्ती कुठं करत बसणार प्रत्यक्ष ध्यानाला बसल्यानंतर? तर शंकराचार्यांनी सांगितलं की स्वरूपाचं जे अनुसंधान करतात तीच भक्ती. की आत्मस्वरूप रूपामध्ये ईश्वर आहे स्वच्यामध्ये, आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे, त्याच्यावरती अवधान ठेवणे, त्याचं अनुसंधान करणे, याला स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यपि धीयते, असं त्यांनी व्याख्या करून टाकली. पण त्याला भावनेची जोड असेलच असं काही नाही. भावनेची जोड असली तर खूप त्याला सौंदर्य प्राप्त होतं, पण ती भाग्यवान व्यक्तीलाच मिळत असते, सगळ्यांना ती काय तशी मिळत नाही. पण त्याची आवश्यकताच आहे असं नाही आहे. अस्तित्वाची जाणीव असली म्हणजे झालं. त्याला भाव असं म्हटलं जातं. आणि भावना आणि भाव याच्यामध्ये हा फरक आहे की भावना ही एक वृत्ती आहे आणि भाव ही अस्तित्वाची जाणीव आहे. असणे याला भाव असं म्हणतात आणि नसणे याला अभाव असं म्हणतात. म्हणून भक्तीच्यासाठी म्हणून भावना असं कधी म्हटलेलं नाही. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये असं म्हणताना भाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव, देवाच्या अस्तित्वाची जाणीव, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव. त्या अस्तित्वाच्या जाणीवेला आम्ही धरण्याचा प्रयत्न करता करता स्वचं अनुसंधान होतं. त्याला स्वरूपानुसंधान असं म्हटलं. स्व या शब्दाचा एक अर्थ आत्मा असा आहे. शंकराचार्यांनी तो वापरला त्या अर्थाने, पण तो मान्य आहे की आत्मा हा शब्द आहे. म्हणून स्वचं अनुसंधान करणं म्हणजे आत्मानुसंधान. याचा तरी अर्थ काय आहे? कारण की आत्मा ही गोष्ट मला माहिती नाही आहे. तर आत्मा असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काही येत नाही, पण स्व म्हटल्यानंतर मला कळतं की मी. त्यामुळे मीचं शुद्ध स्वरूप जे आहे, मूळ जाणीव, की जी कुठल्याही वृत्तीशी अटॅच नाही आहे, सगळ्या वृत्तींच्यापासून वेगळी स्वतंत्र अशा प्रकारची आहे, ती जी जाणीव आहे त्याला शुद्ध जाणीव असं म्हणतात. शुद्धच असते ती, परंतु वृत्तींच्यामुळे ती अशुद्ध असल्यासारखं वाटतं. म्हणजे अटॅच्ड असतात वृत्ती त्याला, जाणीवेला. मी आहे अशी जी मूळ जाणीव आहे त्याला वृत्ती अटॅच असते. वृत्ती बाजूला गेले की शुद्ध स्वरूपात जाणीव येते आणि मग त्या जाणीवेने स्वचं जे अनुसंधान होतं, स्वरूपानुसंधान. म्हणून चित्तवृत्ती निरोधा कशासाठी? जाणीव शुद्ध स्वरूपात येण्यासाठी, बाकी काय. आपलीच जाणीव स्वच्छ शुद्ध स्वरूपात येण्यासाठीच वृत्तींचा निरोध आहे. बाकी कशासाठी वृत्तींची खेळत बसायचं काही कारणच नाही. पण जेव्हा का वृत्ती बाजूला होतील त्यावेळेला जो मूळ स्वरूपातला स्व आहे त्यावरती चित्त राहणं, किंबहुना ती स्वची जाणीव चित्ताला व्यापून राहणं, अशी जी अवस्था आहे ते तदा द्रष्टु स्वरूप व्यवस्थानं, त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत असतं. तदा म्हणजे त्या काळात चित्तवृत्ती निघून गेल्या की जाणीव स्पष्ट होते, पण थोडं लक्ष ठेवायला लागतं. नुसतं ब्लँकनेस पण निर्माण होतं की जाणीव पण नाही आहे आणि ब्लँक आहे, अशा प्रकारचा पण चित्तवृत्तींचा निरोध होतो. त्याला शून्य अवस्था असं म्हणतात. ती शून्य अवस्था ही आमच्या उद्देशाची गोष्ट नाही.
समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, एक वृत्ती सवे भरंगळती, एक शून्यत्वा माझी पडती, स्वरूपी जे अनन्य होते त्याची धन्य. मी वृत्तीच बरोबर भरंगळणारे आणि शून्यत्वामध्ये पडणारे, यांच्या पलीकडे अजून एक तिसरी गोष्ट आहे, स्वरूपी जे अनन्य होते त्याची धन्य. म्हणजे त्या सहची जाणीव या स्पष्ट करून त्याच्यामध्येच राहणे, अशी जी स्थिती आहे स्वरूपस्थिती, काही काळ आपण ध्यानामध्ये ती अनुभवली पाहिजे. हा सगळा प्रवास शेवटी याच ठिकाणी येणार आहे की स्वरूपस्थिती. आणि त्या स्वरूपस्थितीच्यासाठी म्हणून हा अगदी लगेचच सूत्र आहे, मुख्य सूत्र हेच आहे, द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेत येणे, हा त्याचा उद्देश आहे सगळ्या योगाचा. म्हणजे सगळे जे 4 पाद आहेत या पातंजल योगसूत्राचे, त्यातलं समाधीपाद आपण बघतो आहोत, नंतर साधनपाद आहे, त्याच्यानंतर म्हणजे हे 2 महत्त्वाचे तर आहेतच. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याचशा येऊनच जातात. मग त्याच्यानंतर विभूतीपाद आणि नंतर कैवल्यपाद, असे 4 पाद आहेत. त्यातला जो पहिला पाद आहे, त्यातलं पहिलं सूत्र अथ योगानुशासनम, दुसरं सूत्र योगचित्तवृत्ती निरोध, तिसरं सूत्र तदाद्रष्टो स्वरूपेवस्था. या 3 ह्याच्यामध्ये सगळा योग आला सूत्ररूपाने. मग पुढे त्याचंच जास्तीत जास्त विवरण केलेलं आहे. थोडंसं पुढे पुढे जास्ती क्लिष्ट होत जातं, पण आपण सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि सोप्या पद्धतीने नक्की होतं, कारण सगळे संत जे झाले त्याच्यापैकी एकानेही योगसूत्र अभ्यासले. क्वचित एखादा गुरुदेव रानडे यांच्यासारखं एखादा असेल, त्यांनी केलं असेल, पण त्यांच्यासुद्धा याच्यामध्ये फारसं ते आलेलं नाही आहे. प्रमाणग्रंथ ज्ञानेश्वरी दळतो, हे प्रमाणग्रंथ. पण त्याचं मेकॅनिझम काय आहे ते आपण योगसूत्रांमध्ये बघतो की काय होतं. म्हणजे जी स्थिती विकसित होती ती स्थिती आहे तरी काय, हे का कळण्याची आवश्यकता आहे. आपल्याला भ्रांती दर्शन होत नाही, आपण भलत्याच मार्गाला जात नाही. आपल्याला जे होतं ते त्याचं मूल्य आपल्याला समजून येतं की आपण कुठं आहोत, हे समजलं पाहिजे. पण ही 3 जी सूत्र आहेत, त्या 3 सूत्रांचा, त्या 3 सूत्र जर का आपल्याला जर का समजली तर सगळं योगशास्त्र समजलं आपल्याला. अजूनपर्यंत काही त्याच्यापेक्षा जास्त नको. पण तरी देखील आपण पुढचा भाग पुढच्या वेळेला बघू. हरिओम. तर मस्तकात लक्ष ठेवायचं, शांत बसायचं, श्वास घेणे सोडणे याच्यावर लक्ष केंद्रित, त्याच्याबरोबर सोहम करायचं. श्वास घेताना सो, सोडताना हम. हळूहळू मस्तकामध्ये स्थिर होऊन जातं आणि मग तिथून स्ववरती अवधान केंद्रित करा. हरिओम. ओ